सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। संस्थेचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण बाजीराव मोरे यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। दुसरे ज्येष्ठ संचालक रामचंद्र श्रीपती यांनी स्वागत करतो। पुढचे संचालक माननीय विद्याधर भाऊराव कांबळे यांचेही मी या ठिकाणी सन्माननीय संचालक यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक मारुती बाळकृष्ण निकम यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। ज्येष्ठ संचालिका जयश्री व्यंकटराव मोरे यांचेही मी करतो। दुसरे महिला संचालिका अरुंधती सुरेश जगताप यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। मच्छिंद्र सकाराम खडे संचालक यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच विजय गुलाब काळोखे सन्माननीय संचालक यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। सन्माननीय संचालक विजय बाळासाहेब कांबळे यांचे मी या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सन्माननीय संचालक यांचे मी या ठिकाणी स्वागत। संचालक माननीय ॲडव्होकेट आजच्या या सभेस या सर्व मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आहे। या हॉलमध्ये उपस्थित सर्व ठेवीदार, सर्व कर्जदार, सर्व सभासद या सर्वांचं या ठिकाणी मी सर्व कर्मचारी वर्ग व साई शक्ती समूहाच्या वतीनं सगळ्यांचे स्वागत करतो। आज 2024-25 या आर्थिक वर्षात संस्थेनं पूर्णपणे केलेला सर्व लेखाजोखा अहवाल स्वरूपात आपण आपल्या सगळ्यांना ज्यांचे पत्ते अपडेटेड आहेत त्या सगळ्यांना आपण पोस्ट केलेले आहेत। शिवाय तसेच ज्यांनी ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे ते पीयूसी कंपनीचे राजेश चव्हाण आपल्याला त्या सॉफ्टवेअर बद्दल पूर्णपणे माहिती देणार आहेत। तसंच सहकार परिषदेचे सभासद माननीय या पतसंस्थेची 33वी पण दरवर्षीच वार्षिक सभेच्या निमित्ताने भेटत असतो। आजपर्यंतच्या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण संस्थेला पूर्णपणे सहकार्य केलेलंच आहे। 33 वर्षाचा कालखंड हा काय थोडा नसतो। आता आपण 23 जुलै 2025 रोजी 33 वर्ष पूर्ण करून आपण 34व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। पदार्पण नुसतंच केलेलं नाही तर यशस्वीरित्या पदार्पण केलेलं आहे की ज्यामध्ये चेअरमन साहेब आपल्या आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय व्यंकटराव मोरे बापू ते विषय करतीलच कशा पद्धतीने आपण व्यापार केलेला आहे या आर्थिक वर्षामध्ये। त्या अनुषंगानं गेल्या 32 वर्षाच्या कालखंडानंतर 33व्या वर्षामध्ये म्हणजे सन 2024-25 या आर्थिक वर्ष म्हणजे आपल्या आर्थिक वर्ष जे सुरू होतं 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यानचं सहकारी संस्थांना आर्थिक वर्ष आहे। म्हणजे आपलं जर इंग्रजी वर्ष जर बघितलं तर जानेवारी ते डिसेंबर असतं, परंतु सरकारी वर्ष हे एप्रिल टू मार्च असतं। त्या अनुषंगानं 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालखंडामध्ये संस्थेच्या व्यवहारामध्ये जे काही बदल झाले असतील किंवा वाढ घट काय झाले असेल त्या आर्थिक व्यवहारांची माहिती या अहवाल स्वरूपात आपल्याला मिळत असते। अहवाल उपलब्ध आहेत त्यामध्ये पान नंबर जे आपला आहे पान नंबर 2 त्यावरती आपल्या सभेचं विषय पत्रिका आहे। त्या विषय पत्रिकेच्या अनुषंगाने आजचं कामकाज होणार आहे। मी आपल्याकडे जे विषय सादर करणार आहे तर ते आपण कृपया एकमताने मंजूर करावेत ही मी आपल्याला विनंती करतो। पान नंबर 2 वरती जे आपल्या सभेची नोटीस आहे 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त सभासदांसाठी, सरकारी संस्थेचं कामकाज हे फक्त सभासदांसाठी चालतं। आता सरकार म्हणजे नियामक मंडळाने आपलं राज्य शासन यांनी जे नियमावली तयार केलेले की आर्थिक व्यवहार किंवा कुठले असतील कर्ज असतील ठेवी असतील ते व्यवहार फक्त तुम्हाला सभासदांशीच करावे म्हणजे अवर्ग सभासद जे असतील त्या अवर्ग सभासदांशीच आपल्याला संस्थेचे व्यवहार करायचे असतात। त्यामुळे ती नोटीस फक्त सभासदांसाठी काढलेली आहे। सन्माननीय सभासद आपणास कळवण्यात येते की साई शक्ती नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित पुढील सातारा या पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा
संस्थेचे संस्थापक चेअरमन सन्माननीय व्यंकटराव संजयराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:25 हॉटेल लेखू सभागृह बोडली सातारा या ठिकाणी काही विषयावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. तरी सदर सभेला आपण अग्रतेने उपस्थित राहावे ही विनंती केली होती. लक्ष असेल मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले त्यास मंजुरी देणे. दुसरा विषय संचालक मंडळाच्या संस्थेच्या कार्याबद्दलच्या वर्षाखेरच्या अहवालावर विचार करणे व तो स्वीकृत करणे. तिसरा विषय आहे वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व तो स्वीकृत करणे. चौथा विषय वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालावर विचार करणे व तो स्वीकृत करणे. पाचवा विषय कायदा व नियम यास अनुसरून नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभ जाहीर करणे. हा खरं तर सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अहवाल हातात पडल्यानंतर सभासद पहिल्यांदा वाटतात यावर्षी लाभांश किती दिलेला आहे, बाकीचा संस्थेच्या आर्थिक नफा तोटा ताळेबंद पत्रक ते नंतर बघितले जातात. पहिल्यांदा लाभांश किती दिलेला आहे ते बघत असतात. त्यानंतर आपल्या विषय पत्रिकेवर 6वा विषय 2025-26 या सालासाठी संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या 2024-25 म्हणजे गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रक आपण सादर केलं होतं त्यामध्ये जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे. 7वा विषय संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाची नोंद घेणे. त्यानंतर 8वा विषय निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकांची चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. नंतर 9वा विषय आहे आदर्श उपयोगी स्वीकारणे. आता नवीनच नियामक मंडळाने आणि राज्य शासनाने उपनिधी निर्माण केलेले आहे, तयार केलेले ते आपल्याला वार्षिक सभेच्या मंजुरीने स्वीकारावे लागतात. त्यानंतर 10वा विषय हे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करणे. 11वा विषय सभासदांची उपस्थिती क्षमापित करणे. पुढचा विषय माननीय अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. म्हणजे आपल्या अहवालात जे विषय पत्रिका छापलेल्या आहेत त्या पत्रिके व्यतिरिक्त जर कोणाचे काही विषय असतील तर त्यांच्या परवानगीने या ठिकाणी आपल्याला ते मांडता येतात. असे या विषय पत्रिकेचं स्वरूप असणारे 12 विषयांना या ठिकाणी आपण मंजुरी घेणार आहोत. ते स्थळ आपण बोडली सातारा आणि आपली नोटीस जी काढलेली होती ती 20 ऑगस्ट 2025 रोजी काढलेली होती. व्यवस्थापक समितीच्या सूचनेवरून श्रीकांत जाधव सचिव या नात्याने मी नोटीस काढली होती. त्यामध्ये टीक टाकली होती खाली आपण वार्षिक सभेस आपल्यालाच काही प्रश्न माहिती विचारायचे असल्यास दिनांक 6/9/2025 पुढील लेखी स्वरूपात पोहोचेल असे पाठवावे. सभा आपली 18 ऑगस्ट रोजी झाली होती, या ठिकाणी संपन्न झाली होती. त्यामध्ये पहिला विषय होता मागील सभेचे प्रोसिडिंग बुक वाचून काम करणे. तर त्याच्या अगोदरची मागील सभा जी होती ती 27 ऑगस्ट 2023 रोजी झाली होती. त्या सभेचं प्रोसिडिंग बुक मी आपल्यापुढे सादर केलं होतं, आपण त्या सर्वांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर पुढचा विषय होता संचालक मंडळाच्या संस्थेच्या कार्याबद्दलच्या वर्षाखेरच्या अहवालावर विचार करणे तो स्वीकृत करणे. ऑडिट रिपोर्ट जो असतो म्हणजे आपल्याला जो अहवाल आम्ही सादर केलेला आहे तो लेखापरीक्षकांनी स्वीकृत म्हणजे 11,025 रुपये, सेवक बोनस 68,718 रुपये, ऑडिट फी 5,246 रुपये, स्टेशनरी खर्च 15,656 रुपये, गुणवंत विद्यार्थी सत्कार 12,000 रुपये, SMS चार्जेस 7,204 रुपये, कायदेशीर सल्ला मसलत फी 11,200 रुपये, अधिवेशन खर्च 67,755 रुपये, CGST 3,075 रुपये 75 पैसे, SGST 3,075 रुपये 75 पैसे, इन्कम टॅक्स 1,08,721 रुपये, संशयित बुडीसाठी आपण 2,50,000 तरतूद केली होती. गुंतवणूक चढ उतार निधी 50,000 रुपये आणि आपण ओढी उचलला होता त्या ओढीचं व्याज 82,198 रुपये असे 20,46,814 रुपये 50 पैशाचा अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्च झाला होता. त्यास आपण सर्वांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर संचालक मंडळ त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाची नोंद घेणे. त्यामध्ये व्यंकटराव सर्जेराव मोरे, राजू दत्तू गुले, विजय गुलाबराव कावळके, गणेश मारुती निकम आणि जयेश मारुती निकम यांना कर्ज दिली होती, परंतु त्यांची थकबाकी काही नाही आणि सर्व खाते रेग्युलर आहेत. त्यानंतर 8वा विषय होता निबंधक आणि पात्र पॅनल मधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्ष म्हणजे 24-25 साठी निवड करणे त्यांचं मेहनताना ठरवले. तर आपण MRPRS चे असोसिएट प्रोप्रायटर रामदास संपत कामटे यांची आपण नियुक्ती केली होती आणि त्यांचा मेहनताना जो सरकार कायद्यानुसार असतो म्हणजे जे शासनाने नियम घालवलेले असते त्यास अनुसरून आपण तो मेहनताना ठरवत असतो. त्यानंतर पुढचा विषय होता गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सत्कार करणे. तर आपण गेल्या 10वी व 12वीच्या परीक्षेत 85% जास्त मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला होता. आणि पुढचा 10वा विषय होता माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. तर असे काही विषय नव्हते. नेहमीप्रमाणे चहा पाणी मागील सभा आपली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. तर मी आपल्यापुढे मागील सभेचं प्रोसिडिंग बुक वाचून दाखवलं. आपण त्या सर्वांनी मंजुरी द्यावी विनंती. त्यानंतर पुढचा विषय आहे वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद आपण त्यानंतर मंजुरी द्यायची. त्यामध्ये अधिकृत भागभांडवल जे संस्थेचं आहे ते आपले 1,25,00,000 रुपये आहे. त्यापैकी वसूल भागभांडवल आहे 1,03,53,900.
त्यानंतर राखीव व इतर निधी म्हणजे आपण जे नफा होतो त्या नफ्यातून 25% प्रमाणे जी तरतूद करत असतो, नफा विभागणी करत असतो, त्यामध्ये राखीव निधी 58,72,055 रुपये, इमारत निधी 19 लाख रुपये, लाभांश निधी 7,25,000 रुपये, धर्मादाय निधी 3,34,500 रुपये, संशोधन बुडीत कर्ज निधी म्हणजे संशोधन बुडीत निधी आहे 76,87,911 रुपये, सेवक कल्याण निधी आहे 4,74,780 रुपये, सभासद कल्याण निधी आहे 19,72,132 रुपये, तंत्रज्ञ विकास निधी आहे 1 लाख रुपये, गुंतवणूक चढउतार निधी आपण निर्माण केलेले 13 लाख रुपये, निवडणूक निधी 22,233 रुपये, रोपे महसूल निधी 91,739 रुपये आहे, वैद्यकीय मदत निधी 3,80,000 रुपये, सेवक कृतज्ञता निधी ग्रॅज्युएटी 6,50,000 रुपये आणि अकस्मात मृत्यू सहाय्यता निधीमध्ये 3,98,000 रुपये, 2,19,07,950 रुपयांचे निधी आहेत. गत वर्षीचे 1,92,00,000 जर आपण बघितलं तर त्यामध्ये 13% वाढ झालेली आहे. त्यानंतर ठेवीमध्ये गत वर्षीच्या ज्या ठेवी होत्या ते 21,19,263 रुपये 60 पैशाचे आहेत. या वर्षीच्या 21,90,59,747 रुपये 10 पैसे, त्यामध्ये जवळपास 90 लाखांनी वाढ झालेली आहे. त्यामध्ये सेव्हिंग्स ठेव 2,14,19,357 रुपये 10 पैसे, धनसंचय ठेव 1,29,18,372 रुपये, मुदत ठेव 12,74,30,266 रुपये, मासिक ठेव पेन्शन म्हणजे 3 वर्षासाठी जे आपण एमआयएस होतो त्यामध्ये 76,87,800 रुपये आहेत. दान दुप्पट ठेवीमध्ये 2,61,85,030 रुपये, दान दुप्पट ठेव 90,80,827 रुपये, रिकरिंग ठेव 83,12,148 रुपये, रिकरिंग ठेव योजना लक्ष्मण भोसले 31,99,053 रुपये, रिकरिंग ठेव योजना पराग मोरे 19,46,794 रुपये, असे 21,90,00,000 वरच्या ठेवी आपल्याकडे आहेत. त्यानंतर इतर देणी व तरतुदीमध्ये गत वर्षी 13,50,780 रुपयाची तरतुदी आणि इतर देणी होती. या अहवाल सालामध्ये 7,73,587 रुपये आहेत. यामध्ये सभासद लाभांश देणे जो आहे तो मागील 3 वर्षाचा 1,26,585 रुपये, ऑडिट फी आपल्या ऑडिट झालेल्या त्या ऑडिटची फी द्यायची आपल्याला 1,39,898 रुपये, फेडरेशनचा सरचार्ज आहे 44,191 रुपये अहवाल सालामध्ये पण दिलेला आहे. नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 31 मार्च जे जमा झालेले ते 47,704 रुपये या अहवाल सालामध्ये दिलेले आहेत. व्यवसाय कर देणे सेवक 3,200 रुपये, टीडीएस 1,975 रुपये, त्यानंतर सीजीएसटी भरायचं आपल्याला लागलेले 12,517 रुपये, एचजीएसटी 12,517 रुपये. तरतुदी करत असतो त्यापैकी जे उत्पन्न देणारे खाते आहेत म्हणजे जे थकीत नाही किंवा ज्यांचे एक हप्ता थकलेला त्या कर्जावरती 0.25 पैसे म्हणजे 0.25% आपण 23,34,859 रुपये 13 पैसे नफा झालेला आहे. त्यानंतर बँक ओढी व्याज गत वर्षी आपण ते 360 रुपये दिले होते, या वर्षी काही नाही. आणि ठेवीवरील आपल्याकडे ठेवी जे आहेत दाम दुप्पट असतील, दीडपट असतील किंवा मुदत ठेवी असतील त्याची जी आपण व्याजाची तरतूद 31 मार्चला जे आपल्याला ठेवीवरची व्याज दिली होती ती 65,20,725 रुपये. आणि थकीत कर्जावरील व्याज हे एनपीए तरतुदी जे आहे ते मालमत्ता देणी साईडला सुद्धा आणि भांडवल देणी साईडला सुद्धा आहे. ते जे कर्जावर टाकलेलं नाही परंतु न आलेले व्याज म्हणजे कर्जावरती आपण जे व्याज महिन्याला पोस्ट करत असतो परंतु त्याचं जे हप्ते थकल्यानंतर जे व्याज येणे दिसतं ते 7,82,089 रुपये. आणि त्यानंतर पान नंबर 7 वरती मालमत्ता व येणी आहे त्यामध्ये रोख बँक शिल्लक गत वर्षी आपल्याकडे हातावर आणि बँकेत 83,40,916 रुपये 62 पैसे शिल्लक होते. ते आता या ठिकाणी 7,54,025 रुपये 49 पैसे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मोगली सेव्हिंग अकाउंट आहे त्या ठिकाणी 23,57,408 रुपये 29 पैसे. नंतर कॉस्मोस सहकारी बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या ठिकाणी 2,02,600 रुपये 55 पैसे. आणि आयसीआयसी बँक या ठिकाणी आपलं करंट अकाउंट आहे त्या ठिकाणी 32,50,006 रुपये 38 पैसे. अशी 75,86,247 रुपये 71 पैसे एवढे आपल्या हातावरील आणि रोख शिल्लक आहे. त्यामध्ये गुंतवणुकीमध्ये गत वर्षी 7,07,11,341 रुपये 78 पैसे. यामध्ये वाढ होऊन 31 मार्च 2025 रोजी 8,49,17,733 रुपये 78 पैसे. त्यामध्ये आपल्या शेअरचा आहे महाराष्ट्र फेडरेशनचा 1,000 रुपये. रिझर्व्ह फंड राखीव निधीवर आपण नाक्यांमधून जे 25% प्रमाणे तरतूद करतो नफा विभागणी करतो त्यानुसार तो आपला रिझर्व्ह फंड वाढलेला तो 58,19,022 रुपये 78 पैसे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आपण मागच्या क्षणी परत करण्यासाठी आपण म्हणजे आपल्याकडे जे डिपॉझिट्स आहेत कुणी जर मागितले लेवतावरलं तरी आपण ते डिपॉझिट्स मोडून ते पैसे विड्रॉ करून त्यांना देऊ शकतो. अशी 5,07,00,000 आपली गुंतवणूक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये. रयत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 80,66,492 रुपये, कॉस्मॉस सहकारी बँकेमध्ये 50 लाख रुपये,
बारामती सहकारी बँकेमध्ये 50 लाख रुपये, सारस्वत सहकारी बँकेमध्ये 1 कोटी, म्हणजे 8 कोटी 49 लाख रुपये, म्हणजे 21 कोटीच्या अगेन्स्ट आपण कर्ज गुंतवणूक केलेले आहेत 8 कोटी 49 लाखाच्या, म्हणजे जवळपास 40% गुंतवणुका पण केलेल्या आहेत. सुरक्षितता बघितली तर आपण या सगळ्या बँकेच्या आहेत आता सक्षम आहेत, म्हणजे सारस्वत बँक असेल, बारामती बँक असेल, कॉस्मॉस बँक असेल, रयत बँकेचा काही विषय नाही, ते सेवकांचीच आहे. त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा आपली सक्षम आहे. अशा ठिकाणी आपण 8 कोटी 49 लाखाच्या गुंतवणुकी केलेल्या आहेत. त्यानंतर कर्जामध्ये आपण गत वर्षी 15 कोटी 98 लाख 5,932 रुपयाची कर्ज येली होती. या वर्षी 16 कोटी 36 लाख 27,486 रुपयांची कर्ज येईल. त्यामध्ये सामान्य कर्ज 49 लाख 60,172 रुपये, तातडीचे कर्ज 17,884 रुपये, तारण वाहन कर्ज फ्लॅट गाडी असेल ती 14 कोटी 47 लाख 55,753 रुपये. आपल्याकडे जे डिपॉझिट असतात मुदत ठेव त्यावरती पण कर्ज दिलेले ते 58,98,751 रुपये. धनसंचय ठेव पिगमीवरती पण ते कर्ज दिलेले ते 3,22,928 रुपये. रेकरिंग ठेव तारण कर्ज आहे 2,17,550 रुपये. सोने तारण कर्जापोटी आपल्याला 70,34,194 रुपये येणे आहे. सर्टिफिकेट ठेव तारण कर्जाचे कर्जापोटी आपल्याला 4,20,254 रुपये. अशी 16 कोटी 36,27,486 रुपयांची कर्ज येणे आहेत. या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं वाटतं की आपण त्या माझ्या डाव्या हाताला जो बोर्ड लावलेला आहे सोने तारण कर्जाचा, तर ते सोने तारण कर्ज आपण तोळ्याला 71,000 रुपयेपर्यंत दर देत असतो. म्हणजे चोख सोने असेल तर त्या चोख सोन्यावरती एका तोळ्याला 71,000 रुपये कर्ज देतो आणि त्या सोन्याच्या कर्जाचा दर फक्त 9.5% आहे. म्हणजे आपलं कर्ज गेल्या वर्षीचं जे म्हणजे 31 मार्च 25 जे कर्ज येणे होतं ते 70 कोटी 34 लाख. हे आपल्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण व्याजदर आणि सोन्याचा जो दर दिलेला आहे जास्त कर्जाचा त्यानुसार 70च्या डबल म्हणजे दुप्पट कर्ज म्हणजे 1 कोटी जवळपास 1.5 कोटीच्या आसपास कर्ज आपल्याला आजच्या काळामध्ये सोने तारण येणं आहे. सोने तारण कर्ज आपलं चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. सोने तारण कर्जामध्ये आपण तोळ्याला 71,000 रुपये कर्ज देतोय एका तोळ्यावरती, तो 9.5% आहे. तर त्या कर्जाचा निश्चितच सभासदांनी लाभ तर घ्या स्वतः आणि आपले कोण जवळचे असतील तर त्यांना सांगून कधी मग पब्लिसिटी चांगलीच असते. एकमेकांच्या तोंडाने सांगितल्यानंतर ते संस्थेची विश्वासार्हता म्हणजे आपण एखादा सिनेमा बघायला गेल्यानंतर माणसं सांगतात की हा सिनेमा चांगला होता म्हणजे ते दुसऱ्या माणसांनी बघत जातात. त्या अनुषंगाने आपण सुद्धा सोने तारण कर्जाची आपली प्रसिद्धी करावी हे आपल्याला सर्वांना विनंती करतो. 2025 ला 5,71,073 रुपये, त्यामध्ये फर्निचर डेस्कटॉप घसारा वजा जाता 2,07,045 रुपये, संगणक व सॉफ्टवेअर आहेत 5,353 रुपये, सीसीटीव्ही 22,165 रुपये, लॉकर स्ट्रॉंग रूम आहेत. लॉकर्स आपण जे आपल्याकडे उपलब्ध लॉकर्स आहेत पहिले 2 युनिट होते त्यात एक मोठे एक लॉकर केलेलं आहे म्हणजे 21 युनिटचाच एक लॉकर आता घेतलेला आहे. तो त्याची साईज साधारणपणे 2 फूट बाय 1.5 फूट असेल. तर तो लॉकर आपण घेतलेला आहे त्यामुळे गेल्या वर्षी 137 होते या वर्षी ते 297 वाढ दिसते आपल्याला. तर ते लॉकर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे 400 रुपयापासून 2,000 पर्यंतचे लॉकर्स आपल्याकडे आहेत. तर त्याचाही आपण सभासदांनी लाभ घ्यावा. त्यानंतर आपले एसी जे बसवले ते 1,353 रुपये, बॅटरी डेस्कटॉप आहे 4,334 रुपये, त्याचं टीव्ही मोबाईल सॉफ्टवेअर आहे 1,601 रुपये. त्यानंतर मुदतीत संस्थेच्या नफ्याची व तोट्याची लेखा परीक्षण अहवाल मध्ये अवलोकनास पात्र राहून स्थिती दर्शवत आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सहकारी संस्थांचा कायद्यावर नवीन नियम म्हणजे प्रत्येक वेळी ऑडिटचे नियम बदलत असतात. त्या नवीन नियमानुसार संस्थेस वर्ग प्रदान करण्यात आलेले आहे. यावर्षी आपल्याला निश्चित दावा आहे. तर मी आपल्यापुढे जो लेखा परीक्षांना स्वीकृत करूया का. त्यानंतर पुढचा जिव्हाळ्याचा विषय आहे सर्व सभासदांचा. तो विषय म्हणजे कायदा व नियम यास अनुसरून नफा वाटणीस मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे. तर पान नंबर 4 आणि 5 वरती तर आपल्या मागील शिल्लक नफा होता तो 1,148 रुपये 80 पैसे आणि या वर्षी झालेला आहे तो 10 रुपये 33 पैसे असा 26,34,859 रुपये 13 पैसे असा आपला एवढा नफा झालेला आहे. तर संचालकांनी शिफारस केल्याप्रमाणे त्या नफ्याची विभागणी राखीव निधीमध्ये 25% प्रमाणे 6,59,000 रुपये, लाभांश संवर्धन निधी 50,000 रुपये, सेवक कल्याण निधी 25,520 रुपये, सेवक कृतज्ञता निधी 1,50,000 रुपये, वैद्यकीय मदत निधी 50,000 रुपये, सेवक बोनस साठी आपण 5,45,129 रुपये, अकस्मात मृत्यू सहाय्यता निधी 35,000 रुपये, इमारत निधी 1,00,000 रुपये, धर्मादाय निधीसाठी 25,000 रुपये, पुढील वर्षासाठी शिल्लक नफा 840 रुपये 13 पैसे अशी विभागणी संचालक मंडळाने सुचवली असून या वर्षी सभासदांना 10% प्रमाणे लाभांश देण्याचे आपल्याकडे सांगण्यात केलेलं आहे.
तर त्याच्यामध्ये आपल्याला 9,94,370 असे 26,34,859 रुपये 13 पैशाचे नफा विभागणी आपले सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर संचालक मंडळाने सुचवलेले, तर आपण त्या सर्वांनी मंजुरी द्यायची. देऊया का? हात वर करा सगळे. 10% या वर्षी लाभांश दिलेला आहे. बँकेमध्ये जर बघितलं तर तुम्ही 7-7.5% किंवा 8%च्या वर कुठेही व्याज मिळत नाही. त्याच्यापेक्षा 2% निश्चितच आपण 2% लाभांश जास्त देतोय. 10% व्याज झालं बँकेमध्ये, ते आपल्याकडे जे शेअर्स असतात त्यावरती आपण 10% प्रमाणे लाभांश देतोय. त्यानंतर पुढचा विषय 6 विषय की सन 2025-26 या सालासाठी संचालक मंडळाने मान्यता दिलेली 24-25च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे. पान नंबर. नंतर पुढील 7वा विषय जो आहे संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाची नोंद घेणे. तर आपण जे कर्ज देत असतो त्या एकूण कर्जाच्या 5% जास्त नसेल एवढं कर्ज संस्थेचे संचालक, सामान्य संचालक व त्यांच्या नातेवाईकांना द्यावं असं हा कायद्यानं बंधन आहे. त्यामध्ये संचालक व नातेवाईक यांच्यामध्ये मगाशी वाचले तेच करत राहते. व्यंकटराव मोरे यांना 6,61,000 दिलं होतं, ते 3,78,839 रुपये येणे आहे. राजू गुले यांना 20 लाख रुपये दिलं होतं, 12,40,087 रुपये येणं आहे. गणेश निकम यांना 20 लाख रुपये दिलं होतं, त्यांचं 19,08,000 येणं आहे. जयेश निकम यांना 20 लाख रुपये दिलं होतं, 19 लाख रुपये येणे आहे. संजय गुले यांना 25 लाख दिलं होतं, ते 22,37,000 येणे आहे. तर हे आत्ताचे संचालक आणि नातेवाईक यामध्ये 2 संचालक व्यंकटराव मोरे आणि राजू गुले हे संचालक आहेत. गणेश निकम, जयेश निकम आणि संजय गुले हे संचालकांचे नातेवाईक आहेत. त्या यांना कर्ज दिलेलं आहे, यामध्ये कोणी थकलीफ नाही. तर याची आपण या सभेमध्ये नोंद घेतली जावी आणि आपण यास मंजुरी द्यावी. त्यानंतर पुढचा विषय जो आहे तो निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनेलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व आर्थिक वर्षाच्या त्याचा मेहनताना ठरवणे. तर त्यामध्ये आपल्याकडे लेखापरीक्षक नियुक्तीसाठी SU कटार, SK सोमन साहेब, UB साळुंके, रामदास कामटे आणि नाई साळुंके असे 5 CA म्हणजे 10 कोटीच्या वर संस्था गेल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट कडून ऑडिट करून यावं लागतं. 10 कोटी जात असेल तर सर्टिफाईड ऑडिटर सुद्धा चालतात. तर आपण आता 10 कोटीच्या वर जवळपास 22 कोटीच्या वर गेलेले आहेत. आणि 5 जे आपल्याकडे लेखापरीक्षकासाठी अर्ज आलेले आहेत, तर आपण 2 वर्ष रामदास कामटे साहेबांच्याकडून करून घेतलेलं आहे. तर त्यांची 3री टर्म आहे. तर या वर्षी सुद्धा रामदास कामटे यांना आपण CA म्हणून नेमणूक करूया 2025-26 या सालासाठी. तर आपण त्या सर्वांनी मंजुरी द्यावी विनंती. त्यानंतर छापले गेले सर्व आपल्याला नंतर सांगतीलच. तर त्याच्यामध्ये फार काही असं नाही, फक्त कर्जाच्या बाबतीमध्ये थकबाकीदार जो पहिला होता तो 3 हप्ते थकले तर तो थकबाकीदार गणला जायचा. परंतु आता 1 हप्ता जरी थकला तरी तो कर्जदार होतो. त्यानंतर बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा जी होती ती 10% होती, ती वाढून 12% केलेली आहे, 12% केलेली आहे. त्यानंतर ABR आहे, ALR आहे, CD रेशो मध्ये थोडेसे बदल केलेले आहेत. त्याचप्रमाणे SLR, CRR आणि नॉन बँकिंग ऍसेटचा एक महत्वाचा विषय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे आपण जे कर्ज देत असतो, स्थावर कर्ज देत असतो, त्यामध्ये आपण जे कर्ज थकल्यानंतर 101ची कारवाई करून जे आपण जप्ती करत असतो, ती जप्त केलेली मालमत्ता आपल्या ताब्यात असल्यानंतर सुद्धा त्या कर्जावरती आपल्याला NPA साठी तरतूद करावी लागत होती. परंतु आता नवीन बायलॉजमध्ये ती जर तुमच्याकडे असेल तर ती वजा करून तुम्हाला तरतूद करावी लागेल. त्याचा एक बेनिफिट फायदा आपल्याला असा होईल की आपल्याकडे जर ते थकीत कर्ज असेल तर NPA मध्ये त्याची कर्जाची तरतूद करावी लागणार नाही. हा एक नवीन जरा बायलॉजमध्ये तो बायलॉज निर्माण केलेला आहे. बाकीचे बऱ्यापैकी जुनेच आहेत. त्यानंतर KYCचा मुद्दा सगळ्यांना लागू केलेला आहे सरसकट. बायलॉज आहे तर त्याचा अजून बदल होते. म्हणजे आता आपण जे आता नुकते साईडवरती आलेले त्याचे प्रिंट काढलेले आहे. तर त्यात एक यार ऑफिस मधून जे आपल्याला पुस्तक येईल तर त्या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण ते बायलॉज स्वीकारूया. तर नवीन येणारे जे बायलॉज असतील तर ते बायलॉज स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी मंजुरी द्यावी विनंती. त्यांच्यावर 10व्या विषय थोडा आपण कुठलीही सभा असली तरी एवढे सभासद उपस्थित राहू शकत नाही. तर त्यांनी परत तो नियम काढलेला, त्याला अनुषंगाने दुसरा एक नियम जोडलेला की जर ते सभासद उपस्थित राहू शकले नाही तर त्यांची वार्षिक सभेच्या ठरावानं त्यांची उपस्थिती क्षमापित करावी. म्हणजे आपले जे सभासद येतात, आपले तर 200-300 सभासद दिसतात, बाकीचे जे आपले 2000-2200 सभासद असतील तर त्यांना पण माफ करूया ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणजे कैलासवासी भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यनेच आपल्या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि स्थापनेपासूनच राजघराण्याचं आपल्यावरती लक्ष आहे, मार्गदर्शन आहे. म्हणजे भाऊसाहेब महाराज असतील,
वहिनी साहेब असतील किंवा बाबाराज असतील ते आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात सर्वच बाबतीमध्ये. तर त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचं आपण आपल्या संस्थेच्या वतीनं अभिनंदन करूया. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. आपल्या पतसंस्थेनं एक यशस्वी आणि चांगला निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की सीबीएस कोर बँकिंग प्रणाली ज्याला आपण म्हणतो. आता कोर बँकिंग प्रणाली काय आहे, याच्यामध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे, ह्या गोष्टी आपण सगळ्यात महत्त्वाच्या समजून घेऊया. कोर बँकिंग प्रणालीमध्ये आता सर्व शाखा ज्या आहेत आपल्या, आता आपण ऑफलाईन सॉफ्टवेअर वापरत होतो, आता सर्व शाखा आणि सर्व शाखा आपण कोर बँकिंग प्रणालीने आपल्या झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आता येत्या 7 ते 8 दिवसात सर्व शाखा आपल्या पूर्णतः ऑनलाईन होतील आणि ऑनलाईन पद्धतीचे व्यवहार आपल्याला करता येतील. आता या ऑनलाईन प्रणालीमध्ये आपल्याला काय काय महत्त्वाच्या सुविधा वापरता येणार त्या आपण सुविधा समजून घेऊया. की आता आपल्याला आपला खाते उतारा वगैरे जर असेल तर आपण त्यासाठी मोबाईल बँकिंग सुविधा जी आहे, ज्या पद्धतीने आपण आता बँकेची सुविधा आपण वापरताय की बँकेच्या ऍपमध्ये तुम्ही घरी बसल्या एनएफटी, आरटीजीएस, IMPS असेल किंवा तुम्हाला त्याच्यावरती खाते उतारा बघायचा असेल किंवा तुम्हाला इन्शुरन्स बिल पेड करायचं असेल सर, किंवा तुम्हाला लाईट बिल असेल किंवा तुम्हाला इतर गॅस असेल रिचार्ज करायचं, तर या सर्व सुविधा तुम्हाला आता मोबाईल बँकिंगच्या सुविधा मार्फत तुम्हाला भेटणार आहेत. हे ऍप आपल्या प्ले स्टोर वरती राहणार आहे. यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आपल्या पतसंस्थेमध्ये रजिस्टर असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सुरेश साहेब असतील, जाधव साहेब असतील की आपल्याला केवायसी करून घेणं गरजेचं आहे. तर ही आपण केवायसी आणि मोबाईल नंबर हे लवकरात लवकर आपण आपल्या संस्थेमध्ये अपडेट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एनएफटी, आरटीजी सारखी सुविधा तुम्हाला पतसंस्थेमध्ये म्हणजे ज्या त्या शाखेमध्ये जाऊन सुद्धा वापरता येईल, घरी बसूनही करता येईल आणि तुम्हाला शाखेमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. त्याच्याबरोबर तुम्हाला आता जे SMS आहेत, घरी बसल्या बसल्या तुम्हाला जे काही तुमचे SMS असतील, हप्त्याचा SMS असेल, गॅरेंटरचे SMS असतील, पिगमीचे SMS असतील, बचतचे SMS असतील किंवा FDची मॅच्युरिटी असेल, तर हे सर्व SMS सुविधा तुम्हाला आता रिअल टाइम मध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर आपण आता पिगमीचं जर कलेक्शन आहे ते आपण मोबाईल वरती दिलेलं आहे. अशा बऱ्याच सुविधा अजून संस्था चालू करणार आहे. हळूहळू आपण यावरती मार्गरत आहोत, कार्यरत आहोत. सीबीएस प्रणाली तर आता झालेलीच आहे. याचबरोबर अजून काही संकल्पना आहे की साहेबांशी या संदर्भात वेळोवेळी आमची चर्चा होत असते की आपली संस्था की आपल्याला फक्त आपल्या सातारापुरती मर्यादित ठेवायची नाहीये, तर ती आपल्याला पूर्णतः राज्यावरती न्यायची. आणि आपण या राज्यावरती नेत असताना यशस्वीरित्या आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आणि या सगळ्याचं श्रेय आपल्या सर्व सभासदांना, संचालकांना जात आहे आपल्या सगळ्याचं. तर या बाबतीत अजून तरी एवढंच आहे सध्या. आपण या सुविधा लवकरात लवकर आपण ऑपरेट करून घ्यावेत. सर्वांनी आपल्या जवळची शाखा आहेत त्यांना भेट द्यावी. याची सर्व कल्पना तुम्हाला संचालक मंडळ आणि आपले कर्मचारी हे देतीलच. आणि त्याचबरोबर ह्या सुविधा चालू झाल्यानंतर आता मगाशी मी ऐकलं की आपले 200 सभासद आहेत, 2000 सभासद नाही. तर ह्या आपल्या 200 लोकांनी त्या सुविधा 2000 लोकांपर्यंत पोहोचवायच्या. कारण जेव्हा तुम्ही हे 2000 लोकांपर्यंत सुविधा पोहोचवणार आहात त्यावेळेस आपल्या संस्थेची प्रगती होणार आहे. त्यावेळेस त्यांना कळणार आहे की या संस्थेने आपल्या नवीन नियमावली काय चालू केलेली आहे. या ठिकाणी मला बोलण्यासाठी वेळ दिला त्यामुळे संस्थेचे धन्यवाद.